मिरजेत एसटी बसवर हल्ला, पोलीस कॉन्स्टेबलने जीवाची पर्वा न करता 2 हल्लेखोरांना पकडले। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड समोर एसटी बसवर कोयत्याने हल्ला करून चालक व वाहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अत्यंत धाडसाने रंगेहात पकडले। 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली। या कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर गंभीर जखमी झाले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन्ही आरोपींना अटक करून चालक व वाहकाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस प्रशासनासह सर्व स्तरातून कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या समयसूचकतेचे आणि धैर्याचे कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या रात्री महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय गुबडे परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी 2 तरुण हातात धारदार कोयता घेऊन एका एसटी बसला अडवून काचा फोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि त्याचा साथीदार सैफुल्ला अख्तर पटेल दोघे राहणार उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज यांनी एसटी बस रोखून कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे याच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते। तसेच ड्रायव्हर परमेश्वर सुखदेव लामकानी यांनाही लाथाबुक्याने मारहाण सुरू केली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय गुबडे यांनी तात्काळ आरोपीच्या दिशेने धाव घेतली। आरोपीकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती असूनही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपीने कॉन्स्टेबल सरगर यांच्या पोटात धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले। मात्र गंभीर दुखापत झाली असतानाही डगमगून न जाता कॉन्स्टेबल सरगर यांनी अत्यंत धैर्याने दोन्ही शस्त्रधारी गुन्हेगारांना जागीच पकडून ठेवले आणि चालक वाहकाची सुटका केली। या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक निखिल देशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी मिरज। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे, अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट असो हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे, दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। पोलिसांचं जे वाक्य आहे सद रक्षणाय खल निग्रहणाय, या वाक्याचा आज पुरेपूर त्यांनी सदुपयोग करून त्या वाक्याचं प्रचिती झालेली आहे।